नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. हा आपला शेवग्याचा भाग, जिथे आपण शेवगा वगैरे करतो. हे जर माठ वगैरे बघितलं झाडावरती ठेवलेले, तर त्यामध्ये मधमाशा बसलेल्या असतात. ते आपण मधमाशांसाठी लावलेले आहेत. आपल्या या शेवग्याच्या भागात आपण मल्टीलेअर मल्टीक्रॉपिंग करत होतो, जो की आपण थोडा कमी केला आहे. आणि इथे आपल्याला या बेडवरती मध्ये आंब्याचे इन सेतू पद्धतीने लागवड करायची आहेत. सो त्यासाठी आपण हे जवळपास 2.5 ते 3 फुटाचे, म्हणजे माझा जर गुडघा बघितला तर हा बेडच्या पण खाली आहेत. एवढा उंच बेड बनवला आहे. तो जरा थोडंसं दाबत जाईल. आणि हा असा बेड आहे, मोठा बेड केला आहे. त्यावरती आपण 10 बाय 15 वरती, म्हणजे हे जवळपास 15 फुटाचं अंतर आहे. आणि हे असं 20 फुटाचं आहे. म्हणजे 2 शेवग्याच्या मध्ये 2 आंब्याची झाडं लागेल. इथून 5 फुटावर एक, तिकडून 5 फुटावर एक, म्हणजे 2 आंब्याच्या मध्ये 10 फुटाचं अंतर आहे. इकडचं पण तसंच करणार आहेत आपण. इथून 5 फुटावरती एक आणि तिथे 10 फुटावरती. म्हणजे हा आंबा ते हा आंबा 10 फुटाचं अंतर. मधला शेवगा हे त्याच्यात तसं आंतरपीक म्हणून असेल. आणि मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण हा जो मधला जो 7-8 फुटाचा पॅसेज पडतो आहे, त्याच्यामध्ये आपण मध्ये नाली ठेवली आहेत. आणि हा परत वरती एक छोटा बेड केला आहे गादीवाफा. त्यावरती आपण भुईमुगाची लागवड करतायत टोकन नियंत्रणाने. टोकन नियंत्रणाने लागवड करण्याचे फायदे असे की तुम्ही पर्टिक्युलर त्याच अंतरावरती, त्याच डिस्टन्सवरती जेवढं हवं तेवढंच बी टाकू शकता. ज्यावेळेस तुम्ही हाताने लागवड करता, तर मी मागचे 2 वर्ष भुईमुगाची लागवड केली हाताने. आणि मजुरांना जर सांगितलं की बाबा ते 1 फुटावर लावा किंवा 8 इंचावर लावा, त्या पद्धतीने करायला गेलं तर त्यांच्याकडे अंतर चुकत होतं. त्यामुळे जशा पद्धतीने मला अंतर मशागत करायची किंवा भुईमुग ज्या पद्धतीने मला उत्पन्न काढायचं तसं काढता येत नव्हतं. कारण ट्रेडिशनल पद्धतीने ती लोकं करत आलेली की बाबा 4 इंचावर 6 इंचावर दाना पडलाच पाहिजे. त्यांना कितीही सांगितलं, किती काठीचं अंतर घेऊन दाखवलं, तरी ते अशा पद्धतीने करत नव्हते. त्यामुळे मी टोकन नियंत्र घेतलं आणि टोकन नियंत्रणामुळे हे क्लिअर 1 फुटावरती बी पडत आहेत. आता या 2 बियामध्ये आपण 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवतो आहे. जर बघितलं तर ही एक लाईन जी गेली आहेत, ही इथून एक, इकडनं एक आणि ही तिसरी एक. म्हणजे काय की याच्यामध्ये हे 1.5 फुटाचं अंतर इथं आहे, हे 1.5 फुटाचं अंतर आहे. तर ज्यावेळेस हा भुईमुग थोडासा वाढायला लागेल, त्यावेळेस मी इथे ही माती या भुईमुगावर अशी चढवणार. त्यामुळे तो भुईमुग त्याला लाग जास्त होईल, त्याला मुळ्या फुटतील आणि त्याच्यामुळे अजून भुईमुगाचं आपल्याला उत्पन्न वाढू शकतं. सो अशा पद्धतीने अंतर्मशागत करता येऊ शकते. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर बघा, माझ्या जमिनीत आपण काड्या, लाकडं, शेवग्याची फांद्या, पाला पाचोळा हे सगळं तसंच तिथे डिकम्पोज होऊ देतो. माती जर बघितली, ही पूर्ण मुरमाड माती होती. आता बघा छान अशा याच्यावरती आलेल्या आहेत, ओलावा आहेत, जो आपल्याला ॲक्च्युअल आयडियल पाहिजे असतो. आणि याला जर मी सोडलं तर खाली गेल्यावरती तो पूर्ण फुटतो आहे. ही आर्द्रता योग्य आहे लागवडीसाठी. ऑर्गॅनिक मॅन्युअर पण खूप जास्त आहे, तुम्हाला दिसून येईल. आणि इथे आपले हे जीवाणू वगैरे आपण या टाक्यामध्ये वाढवतो. सो त्याचा आपण इथे वापर करतो. जर काही तुमचे सजेशन असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.